येण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत हा विषय आपण पाहत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे विश्वास. मुलाखत घेण्यासाठी प्रथम आपल्यावर विश्वास असला पाहिजे. स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आपण काय करतो आहे, आपण जे काय करतो, जे काय काम करतो, ज्याच्या कोणाची मुलाखत घेतो, ज्या कोणाची मुलाखत घेणार आहोत, त्याबद्दल स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे. कारण आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. म्हणून आत्मविश्वास असेल, स्वतःवर विश्वास असेल, तरच तो कोणतंही कार्य यशस्वीपणे करू शकतो, त्याला यश मिळू शकतं, त्याचं काम चांगलं होऊ शकतं. परंतु स्वतःवर जर आत्मविश्वास नसेल, स्वतःवर जर विश्वास नसेल, तर त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही, त्याचं काम चांगलं होत नाही. त्याच्या मनात अनेक विचाराची धांदल असते, त्याला पक्की खात्री नसते, त्याला पक्का भरोसा नसतो. कारण त्याचा स्वतःवर विश्वासच नसतो, स्वतःवर आत्मविश्वासच नसतो. आणि मग त्याच्या मनामध्ये विचाराचं वादळ चाललं असतं, कुतूहल असते, कन्फ्यूजपणा असतो, गोंधळ असतो. मग असा मनुष्य यशस्वी होत नाही, सक्सेस होत नाही आणि चांगल्या प्रकारची मुलाखत घेऊ शकत नाही. म्हणून मुलाखत घ्यायची असेल, चांगल्या रीतीने दर्जेदार उत्तम चांगल्या रीतीने मुलाखत घ्यायची असेल, तर मुलाखतीसाठी आवश्यक असणारा घटक, मुख्य घटक म्हणजे विश्वास होय. आपण ज्याची कोणाची मुलाखत घेणार आहोत, तर प्रथम आपली मुलाखत चांगली होईल, दर्जेदार होईल, उत्तम होईल, छान होईल असा विश्वास असला पाहिजे. मनात ढवळाढवळ असू नये, मनात शंका असू नये, मनात गोंधळ असू नये. तर मनाची, स्वतःची, हृदयाची पक्की खात्री झाली पाहिजे की आपण चांगल्या रीतीने, उत्तम रीतीने, दर्जेदार रीतीने आपण मुलाखत घेऊ शकतो. आपली सर्व तत्परता आहे, आपली तयारी आहे, माझा पक्का विश्वास आहे, पक्की खात्री आहे की मी चांगल्या रीतीने मुलाखत घेऊ शकतो, असा विश्वास पाहिजे. विश्वास असेल तर कोणतंही काम चांगल्या रीतीने पार पडते, यशस्वी होते, सक्सेस होते, छान होते, सुंदर होते. म्हणून स्वतःवर विश्वास असला पाहिजे. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही, ज्याचा स्वतःवर विश्वास नाही, ज्याला स्वतःची खात्री नाही, ज्याला स्वतःचा भरोसा नाही, ज्याच्या मनात शंका आहेत, ज्याच्या मनात ढवळाढवळ आहे, ज्याच्या मनात गोंधळ आहे, तो कधीच यशस्वी होत नाही. त्याचं काम कधीच सक्सेस होत नाही, त्याला यश कधीच मिळत नाही, त्याची इच्छा आकांक्षा कधीच पूर्ण होत नाही, त्याचं ध्येय स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. आणि असा व्यक्ती चांगल्या रीतीने मुलाखत घेऊ शकत नाही. जरी त्याने मुलाखत घेतली तर नुसते अडथळे येतील आणि बट्ट्याबोळ होऊन जाईल. म्हणून कोणाचीही मुलाखत घ्यायची असेल, कोणत्या व्यक्तीची घ्यायची असेल, या कुठेही मुलाखत घ्यायची असेल, तर विश्वास असलाच पाहिजे, पक्की खात्री असलीच पाहिजे. आणि विश्वास केव्हा निर्माण होतो? जेव्हा आपली तयारी असेल, आपली इच्छा असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, चांगली गुणवत्ता असेल, ज्ञान असेल, सत्यता असेल, एकता असेल, सुंदरता असेल, श्रम असेल, परिश्रम असेल, धैर्य असेल, धाडस असेल, हिंमत असेल, आपल्याला पुरेसे ज्ञान असेल, तरच विश्वास निर्माण होत असतो. म्हणून स्वतःवर विश्वास होण्यासाठी, मनाची पक्की खात्री होण्यासाठी आपल्याला अनेक घटकाची आवश्यकता असते. म्हणून चांगली मुलाखत घ्यायची असेल, दर्जेदार मुलाखत घ्यायची असेल, उत्तम मुलाखत घ्यायची असेल, आपल्या मुलाखतीला चांगलं रूप द्यायचं असेल, चांगलं स्वरूप द्यायचं असेल, तर स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे, स्वतःची पक्की खात्री होणे आवश्यक आहे. म्हणून काही करा, आधी स्वतःचा भरोसा जिंका, आधी स्वतःचं मन जिंका, स्वतःचं मन जिंका.
आधी स्वतःवर विश्वास ठेवा, पक्की खात्री ठेवा, स्वतःच्या मनाची तयारी करा. स्वतःच्या मनाची तयारी केल्याशिवाय, स्वतःचं मन परिपक्व केल्याशिवाय तुम्हाला कोणतेच काम करता येणार नाही आणि तुमचे कोणतेच काम पूर्ण होणार नाही. म्हणून स्वतःवर विश्वास असला पाहिजे. कारण ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो कधीच यशस्वी होत नाही, त्याचं काम कधीच पूर्ण होत नाही. म्हणून कोणालाही आपल्या स्वतःबद्दल खात्री असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे. आणि विश्वास फार महत्त्वाचा आहे. चांगला विश्वास असेल तर आपलं कोणतंही काम होऊ शकतं. कोणतंही कुठल्याही प्रकारचं काम होऊ शकतं. किती जरी काम अवघड असेल, या किती जरी काम किचकट असेल, या किती जरी कठीण काम असेल, तरी ते काम होऊ शकतं जर स्वतःवर विश्वास असेल तर, स्वतःवर आत्मविश्वास असेल तर. विद्यार्थ्यांनासुद्धा स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे. कारण आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. विद्यार्थ्यांनासुद्धा स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे. मी हे करू शकतो, मी पुढे जाऊ शकतो, मी माझं ध्येय स्वप्न पूर्ण करू शकतो. माझ्या कष्टाने, परिश्रमाने, खडतर अभ्यासाने, प्रखर अभ्यासाने, कठोर अभ्यासाने मी माझे ध्येय स्वप्न पूर्ण करू शकतो. असा आत्मविश्वास विद्यार्थ्यावर असला पाहिजे. कारण आत्मविश्वासाशिवाय दुसरी दैवी शक्ती नाही आणि आत्मविश्वासाशिवाय आपण यश मिळवू शकत नाही. म्हणून विश्वास असला पाहिजे. चांगली दर्जेदार उत्तम मुलाखत घेण्यासाठी स्वतःवर विश्वास असला पाहिजे. हेच सत्य आहे, हेच खरं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.